नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठापासून बनणारा नमकीन बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता आपण त्याच्यात 2 चमचे रवा टाकू. रवा जाड बारीक कुठलाही चालेल. तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तर कस्तुरी मेथी टाका आणि थोडीशी कोथिंबीर टाका. कस्तुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो. ओवा टाकायला विसरू नका. ओवा कंपल्सरी टाका. ओव्याने जी चव येते ती खूप छान लागते. आणि लाल तिखटही थोडंसं चवीसाठी टाका आणि चवीपुरता मीठ. दोन चमचे तेल टाकायचं. मी इथे 2 चमचे तेल टाकलं आहे. छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे सगळं पीठ आणि मीठ मसाला. छान एकत्र झाल्यावर आपण त्याला कडक असं पोळीसारखं नाही, पोळीपेक्षा घट्ट भिजवून घ्यायचं आहे. पोळीची कणिक आपण थोडी नरम भिजवतो तशी नाही भिजवायची, थोडी कडक भिजवायची आहे. आणि शेवटी थोडं तेल टाकून आपण सगळं एकत्र करून छान मऊ करून घ्यायचं आहे कणिक आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचे. आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे तितक्यात नमकीन बनवायला सुरुवात करू. अशा पद्धतीने आपण पोळीप्रमाणे त्याला लाटून घेणार आहोत, पण पीठ अजिबात लावायचं नाही आहे. आणि तुम्हाला जर का बिना पिठाचं लाटता येत नसेल तर थोडं तेलाचा हात लावा. जितकं बारीक लाटता येईल तितकं बारीक लाटा. जेवढं बारीक तुम्हाला लाटता येईल तेवढं बारीक लाटायचं आहे. जर का तुम्ही जाड ठेवलं तर ते तेलात पटकन होत नाही आणि आतून कच्चा पण राहतं. म्हणून जेवढं बारीक लाटता येतं तेवढं लाटायचं. बघू शकता अशा पद्धतीने. आणि तुम्हाला ज्या आकाराने आवडत असेल त्या आकाराने तुम्ही कापून घ्यायचं आहे. मी छान बारीक पोळी लाटून घेतली आहे आणि लांब लांब चिऱ्या पाडून घेते अशा पद्धतीने. बघू शकता. मी थोडे मोठे मोठे लांब तुकडे राहू देणार आहे. अशा पद्धतीने आपण छान कापून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या आकाराने आवडत असेल त्या आकाराने कापून घ्यायचं आहे. आपण घट्ट हे भिजवलेलं आहे पीठ, म्हणून अजिबात खाली चिटकत नाही. तेलही गरम झालं आहे आपलं. बघू शकता छान तेल गरम झालं आहे. जास्त कडकही नाही करायचं आहे तेल. नॉर्मल फ्लेमवर आपण तेल तापवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि तळून घ्यायचं आहे. सगळे एकत्र लाटून आणि मग एकत्र तळले तरी चालतं किंवा लाटता लाटता तळलं तरी चालतं. मला जसं आवडत असेल किंवा जसं जमत असेल तसं लाटा. छान मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळायला जास्त वेळ लागत नाही, बारीक असल्यामुळे पटकन होऊन जातं. बघू शकता किती छान फुलत आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे. कलरही चेंज झाला आहे. बघू शकता. खायलाही खुसखुशीत खरपूस खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशा पद्धतीने सगळे आपण तळून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवरच तळायचे. हाय फ्लेम केली तर वरची बाजू जळून जाते आणि आतून कच्चं पण राहतं. बघू शकता मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे
हळूवारपणे ते तळले जात आहे आणि आतली बाजू ही व्यवस्थित तळली जाते. छान फुलत आहे. खूप खमंग असा वास येतोय. लहान मुलं किंवा मोठे घरात असं नमकीन असलं की दुपारच्या वेळेस काय खावंसं वाटतं, त्यावेळेस खूप छान असतं. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं पौष्टिक खाणं खूप चांगलं, लहान मुलांसाठी अतिउत्तम. म्हणून एकदा नक्की बनवा. दिसायलाही खूप छान दिसतंय. याला आपण नमकीन शंकरपाळे असंही म्हणतो.